36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. लोणार तालुक्यातील चोरपांगरा वीरपांगरा येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदा तुकाराम डहाळके यांच्या शेतातील विहिरीवर बसवण्यात आलेल्या सौर सिंचन यंत्रणेची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामध्ये सुमारे 45,000 रुपयांचे नुकसान झालंय. ऐन पिकांना पाणी देण्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलेलं आहे. आनंदा डहाळके यांची गट क्रमांक 72 मधील 65R शेती असून सिंचनासाठी विहिरीवर 5 HP विद्युत मोटार पंप तसेच 3 HP सौर ऊर्जेवर चालणारा मोटार पंप बसवण्यात आलाय. दिनांक 17 जुलै 2026 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास ते पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले असता सौर पॅनल, विद्युत वायर, स्टार्टर आणि पाईपलाईनच्या अज्ञात व्यक्तींनी खोडसाळपणे तोडफोड केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय. या तोडफोडीमध्ये अंदाजे 45,000 रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय. प्राथमिक माहितीनुसार 16 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 ते 17 जुलै 2026 रोजी दुपारी 1 या कालावधीत हा प्रकार घडला असावा. यापूर्वीही या परिसरामध्ये अशाच स्वरूपाच्या घटना घडल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी बीबी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सतीश नागरी करताय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा.